दरम्यान मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष झुरी हे स्वतःहून दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये आता हजर झालेत। मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कलम 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी अटक केल्यानंतर जोपर्यंत राज ठाकरे सांगत नाही तोपर्यंत जामीन घेणार नसल्याचं मनसेच्या दोन्ही नगरसेवकांनी स्पष्ट केलंय, त्यामुळे काही काळ तरी ते अटकेत राहणार आहे। दरम्यान मनसेने मुंबईतल्या खड्ड्यांसाठी पालिकेच्या अभियंत्यांना जबाबदार धरत त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडलंय। मनसेच्या या भूमिकेनंतर अभियंत्यांनी संदीप देशपांडे आणि संतोष झुरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, त्यानुसार तो झाला आणि आता अखेरीस या दोन्ही नगरसेवकांना अटक झालेली आहे। देवीच्या दर्शनाला दर नवरात्रीत जातो त्याप्रमाणे गेलो। नंबर 1 नंबर 2 गोष्ट अभियंत्यांनी नाही ठरवायचं आम्ही कधी अटक व्हायचं आणि कधी नाही। 1.25 कोटी जनतेला वेठीस धरून तुम्ही जर सांगणार की संदीप देशपांडे संतोष झुरीला अटक करा तर हे मनसेची शिकवण नाही। आम्हाला जेव्हा अटक व्हायचं तेव्हा आम्ही होऊ। आज आम्ही आमच्या मर्जीने इथे आलोय आणि आमच्या मर्जीने आज आम्ही पोलिसांकडे जातोय, पण अभियंते ब्लॅकमेल करतात म्हणून पोलीस आम्हाला अटक करणार आणि सरकार दादागिरी करणार हे आम्ही खपवून घेणार नाही।